साधारण 3 वर्षापूर्वीचा तो काळ होता। कोरोना या भीषण अशा महामारीने संपूर्ण मानवजातीला हादरवून सोडले होते। जणू काळाचे ते भयानक रूपच म्हणावे लागेल। या काळात खऱ्या अर्थाने माणसांना माणसं समजत होती। आणि त्याच काळात दौंड तालुक्यातील एक व्यक्ती समोर उभा ठाकला होता। अरे माझे काय व्हायचे ते होऊ द्या, पण माझे दरवाजे माझ्या वडिलांपासून लोकांसाठी 24 तास उघडे राहिले आहेत, ते मी कसे बंद करू, असे म्हणत या महामारीचा सामना करण्यासाठी तो सज्ज झाला। त्यांचे नाव होते आमदार राहुल दादा कुल। कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जनजीवन थांबले होते। आर्थिक घडी विस्कळीत झाली होती। गोरगरीब लोकांच्या हाताला काम तर नव्हतेच आणि डोक्यावर मृत्यूचे काळे ढग साचले होते। या महामारीमुळे अक्षरशः गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली होती। अशा परिस्थितीत तालुक्यातील गोरगरिबांना आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अत्यावश्यक किराणा किट घरोघरी पोहोचवत या दुःखातही त्यांच्या मुखात 2 अन्नाचे घास भरवण्याचे काम या व्यक्तीने केले। कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे खाजगी डॉक्टरही पेशंट तपासत नसत, यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळत नव्हते। ही माहिती समोर आल्यानंतर त्यांनी खाजगी आणि सरकारी सेवेतील डॉक्टरांना पीपीई किट्स, सॅनिटायझर, मास्क असे साहित्य मोफत उपलब्ध करून दिले। नेहमीच भविष्याचा विचार करणारा हा माणूस थांबणार तो कसला? कोरोनाचे संकट गडद दिसत असतानाच तालुक्यातील आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेत तालुक्यात चौफुला या मध्यवर्ती ठिकाणी 100 बेड ICU आणि 200 बेडचे क्वारंटाईन कोविड सेंटरची निर्मिती केली। या डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये संपूर्ण गरजेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या। येथे रुग्णांना देण्यात येणारे जेवणही हा अवलिया घेत होता। पण परिस्थिती आणखीनही अतिशय गंभीर होत होती। कोणी कोणाला मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते। अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपली बलस्थाने गुंडाळून ठेवली होती। मात्र हा आरोग्य दूत झपाटल्यासारखा रुग्णांची सेवा करीत होता। जनतेच्या रोनातून उतराई होत होता, त्यांच्या हृदयात जाऊन बसत होता आणि यातूनच हा माणूस पुढे अनेकांचा भाऊ झाला, अनेकांचा मुलगा झाला आणि जणू काही हा एक तालुक्याचा कुटुंब प्रमुखच झाला होता। आजही माणूस आजारी पडला की राहुल दादांशी संपर्क साधा असे म्हणणारे अनेक जण आज मी पाहिले आहेत। अगदी हक्काने या माणसाकडे मदत मागणारे अनेक जण आजही दिसतात आणि तेवढ्याच ताकदीने, आत्मीयतेने जात, धर्म, पंथ आणि पक्ष न पाहता हा माणूस आजही मदतीसाठी सर्वांच्या पाठी उभा राहत आहे। कोरोनाच्या संकटात स्वतः कोरोनाबाधित झाला, पण हटला नाही। त्यांचे संपूर्ण कुटुंब हे कोरोनाबाधित झाले, मात्र आपण लोकांचे देणे लागतो ही स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांनी दिलेली शिकवण आचरणात घेत ना तो थांबला, ना तो थकला, ना तो खचला, फक्त आणि फक्त लढतच राहिला। असा हा संघर्ष योद्धा, आरोग्य दूत आमदार राहुल दादा कुल यांच्या जीवनपटाला हा केलेला छोटासा नकळत स्पर्श। आमदार राहुल कुल यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1977 रोजी झाला। वडील आमदार तर आई गृहिणी। अतिशय साध्या राहणीचे आणि उच्च विचारसरणीचे हे कुटुंब। त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच या तरुणावर मात्र अचानक दुःखाचा डोंगर कोसळला। दिनांक 4 जुलै 2001 रोजी स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांचे आकस्मिक निधन झाले। न सोसवणारे दुःख हे कुल कुटुंबाच्या वाट्याला आले, पण हे दुःख नुसते कुल कुटुंबापुरते मर्यादित नव्हते, तर सुभाष अण्णांच्या जाण्याने संपूर्ण दौंड तालुकाच पोरका झाला होता। अशातच तालुक्यातील काही ज्येष्ठ जुनी जाणती मंडळी आणि तरुण वर्ग पुढे आला व कुल कुटुंबाला भेटून स्वर्गीय सुभाष अण्णांनी घेतलेले जनसेवेचे हे व्रत आता राहुल दादांनी घ्यावे असे सांगितल्याने राहुल दादा राजकारणात सक्रिय झाले। विधानसभेची मध्यवर्ती निवडणूक लागली, पण राहुल दादांचे वय कमी पडल्याने आई रंजनाताई कुल यांनी ही निवडणूक लढवली आणि जनतेनेही भरभरून मताधिक्य देऊन रंजनाताई कुल यांना आमदार म्हणून निवडून दिले। याच दरम्यान जनतेने भीमा पाटस कारखान्याची जबाबदारी राहुल कुल यांच्यावर दिली। बघता बघता 7-7.5 वर्षाचा कालखंड पूर्ण झाला होता। 2009 साली राहुल दादांना विधानसभेची उमेदवारी मिळाली होती। त्यांनी ती निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीत दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला। तालुक्यातील विकासाला मात्र खीळ बसली होती, पण पराभवाने खचून न जाता त्यांनी पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली। तालुक्यातील राजकीय परिस्थिती आणि त्यामध्ये होणारी घुसमट
आणि तो मानसिक त्रास सहनशीलतेच्या बाहेर गेला। बंडाचे निशाण हातामध्ये घेऊन जनसेवा विकास आघाडीची स्थापना करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपालिकेवर स्वतंत्र अस्तित्वाचा आणि जनतेच्या स्वाभिमानाचा विजयाच्या रूपाने त्यांनी झेंडा रोवला। त्यानंतर येणाऱ्या 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी जनतेने येणारी विधानसभा निवडणूक लढवायची आणि तालुक्यावर अन्याय करणाऱ्यांच्या बरोबर जायचे नाही असा निर्णय मेळाव्यात जनतेने दिला। जनादेश मिळाल्यानंतर तत्कालीन राजकीय परिस्थितीची समीकरणे पाहून निर्णय घ्यावा लागणार होता। अनेक प्रश्न उभे ठाकले होते, मात्र अशा अनेक प्रश्नांवर मार्गक्रमण करत त्यांनी 2014 सालची निवडणूक युतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून लढवत विजय प्राप्त केला। पण विजयामध्ये हुरळून न जाता तालुक्याचा अनुशेष भरून काढण्यावर त्यांनी जास्त भर दिला। यामध्ये विजेचा अनुशेष भरून काढला, शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन केले, तालुक्यातील अनेक कामांचे पुढील 50 ते 100 वर्षांचे नियोजन त्यांनी याच काळात करून घेत जवळजवळ 1400 कोटींचा भरीव असा निधी त्या वर्षात दौंड तालुक्याला मिळवून दिला। या काळात तालुक्यात महाआरोग्य शिबिर घेत अनेक रुग्णांना दिलासा देण्याचे काम केल्याने जनतेनेच या अवलियाला आरोग्यदूत ही पदवी बहाल केली। याच आमदारकीच्या कार्यकाळात त्यांना विधानसभेचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार विधिमंडळाकडून देण्यात आला। अनेक कामे मार्गी लागली होती, परंतु अनेक कामे करणे बाकीही होती। याच दरम्यान 2019च्या लोकसभा निवडणुका घोषित झाल्या होत्या। भारतीय जनता पार्टीने बारामती लोकसभेची निवडणूक कांचन कुल यांनी लढवावी असे सांगितले असता या अवलियाने कोणतंही मंत्रिपद मागितलं नाही की कोणतं महामंडळ की स्वतःचं कोणतंही स्वार्थाचं काम मार्गी लावलं नव्हतं, तर त्यांनी मुळशी धरणाचे पाणी हे दौंड तालुक्याला द्या, मी निवडणूक लढवेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती। तालुक्याचा पाण्याचा अवशेष भरून निघणार असेल तर मी कोणताही संघर्ष स्वीकारायला तयार आहे अशी प्रतिज्ञाच या अवलियाने केली होती। यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली। तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करून दौंड तालुक्याच्या हितासाठी 2019 सालची निवडणूक त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून लढवत विजयश्री खेचून आणली। या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सर्व राजकीय बुरुज ढासळत असताना या अनपेक्षित निकालामध्ये त्यांचा मात्र अपेक्षित निकाल आला। पुन्हा जनतेने त्यांना सेवा करण्याची संधी दिली होती। कायद्याचा असणारा अभ्यास व विधानसभेत वापरलेली आयुधे यामुळे त्यांची विधानसभेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे आणत विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मागील काही वर्षापूर्वी खड्डे पडलेला रस्ता सुरू झाला की दौंड तालुका सुरू झाला अशी ओळख जिल्ह्यातील काही प्रस्थापित राजकारण करणाऱ्यांनी करून ठेवली होती। मात्र हीच ओळख पुसण्यात आमदार राहुल कुल यांना मोठे यश आले होते। अष्टविनायक महामार्गाच्या माध्यमातून अनेक रस्त्यांचे पुनर्भरण आणि चौपदरीकरण त्यांनी केले। संपूर्ण वाड्यान वस्त्यांवरील रस्ते अतिशय चांगले झाले आहेत। पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना वीज मिळू लागली आहे। कॅनॉल आणि नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात हा अवलिया यशस्वी झाला आहे। दौंडमध्ये स्वतंत्र प्रांत कार्यालयाची निर्मिती केली, त्याची स्वतंत्र इमारत उभी राहत आहे। एवढेच नव्हे तर दौंडला दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर त्यांनी मंजूर करून आणले। दौंड शहरात एसटी बस पिकअप स्टँड सुरू केले, तसेच दौंड शहरात 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करत त्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे। अशी एक ना अनेक विकासाची कामे ही त्यांच्या नावावर झाली। कारण असं म्हणतात की एक माणूस एकटाच 100 पावले पुढे गेला तर त्याला विकास आणि प्रगती म्हणत नाहीत, पण एकच माणूस 100 माणसांना घेऊन फक्त एक पाऊल पुढे घेऊन गेला तर त्याला खऱ्या अर्थाने विकासाची दूरदृष्टी म्हणतात। आणि हीच दूरदृष्टी घेऊन स्वर्गीय सुभाष अण्णा कुल यांचा वारसा समर्थपणे हा अवलिया चालवत आहे। उजाडमाळा रानाला हिरवेगार स्वप्न पडावे तसे पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्याला राहुल कुल हे देखणं स्वप्न पडलेलं आहे। तहानलेल्या शेतीसाठी थेट स्वर्गातूनच पाणी आणणारा हा भगीरथ आहे। जनसेवेचं अहोरात्र ब्रीद घेतलेला हा अवलिया जात धर्म प्रांत या पलीकडे झटतोय ते केवळ आणि केवळ मानव सेवेसाठी। गरज आहे ती फक्त आपल्या आधाराची, सहकार्याची आणि आशीर्वादाची।